1,59,00,000 माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे गेले। जवळपास हा आकडा 2.5 कोटीच्या वरती जाईल आणि म्हणून सप्टेंबर 30 पर्यंत याची मुदत वाढवलेली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याला पूर्ण वर्षभराचं आर्थिक जे काही तरतूद आहे ती केलेली आहे। त्यामुळे विरोधकांनी किती आकांडतांडव केलं, किती गैरसमज पसरवले, खोट्या अफवा पसरवल्या, माझ्या बहिणींची दिशाभूल केली आणि कुठेही कोर्टात गेले तरी सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कायम सुरू राहील अशा प्रकारचा देखील निर्णय कॅबिनेटमध्ये झालेला आहे। उलट आपल्याला हे सुटसुटीत आणखी कसं करता येईल यासाठी देखील चर्चा झाली आहे आणि मला वाटतं या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे 3 गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय झाला आहे, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना जी आहे, स्टायपंड देतोय आपण 10,000पर्यंत, त्या जवळपास 1.5 लाख लोकांना अपॉइंटमेंट दिलेले आहेत। 10 लाखांचं टार्गेट आहे, त्यावर देखील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला 30,000 युवकांचं अप्रेंटिसशिपचं टार्गेट दिलेलं आहे आणि ते देखील युद्ध पातळीवर काम चालू आहे। तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि बेरोजगारी कमी होईल आणि या सगळ्या ज्या काही योजना आज आम्ही सुरू केल्या आहेत, मुलींचं मोफत शिक्षण आपण केलं, हायर एज्युकेशन, त्याचे देखील अंमलबजावणी करायला सांगितले। वयोश्री योजना आहे ज्येष्ठांची, 3,000 रुपये डायरेक्ट डीबीटीमध्ये टाकण्याचं, त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे ज्या ज्या योजना, शेतकऱ्यांचं जे मोफत बिल आपण वीज बिल माफ केलेलं आहे कृषी पंपाचं, त्या देखील त्याचे शेतकऱ्यांचे देखील नोंदी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे ज्या योजना आम्ही जे निर्णय आता प्रामुख्याने घेतले त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि दर कॅबिनेटमध्ये त्याचा आढावा आम्ही घेणार आहोत की ही योजना कुठे प्रगतीपथावर कुठपर्यंत आहे। त्यामुळे या योजना ज्या आहेत त्या सुरू राहतील। योजनांच्या निमित्तानं फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असं वारंवार फेक नरेटिव्ह तर ते सरकार स्थापन झाल्यापासूनच करतायत। लोकसभेमध्ये पण त्यांनी फेक नरेटिव्ह केला, परंतु आता त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होण्यासाठी खूप प्रयत्न केले, कोर्टात देखील गेले, परंतु कोर्टाने देखील त्यांना नाकारलं आणि लाडक्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला आहे। त्यामुळे त्यांनी किती फेक नरेटिव्ह केला तरी सुद्धा मी आपल्याला सांगतो की ही योजना बंद होणार नाही, ही योजना कायमस्वरूपी माझ्या बहिणींची सुरू राहील। उलट जसं सरकारची आर्थिक क्षमता वाढेल तसे या 1,500 रुपयामध्ये देखील वाढ होईल। बिलकुल त्यामध्ये कुठलेही तथ्य नाही आहे, त्याच्यावर देखील चर्चा झाली आणि तो GR जो आहे तो GR जो काढला होता त्याच्यात अधिक स्पष्टता देखील आणण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे ज्या योजना पूर्वी सुरू आहेत एकही योजना त्याच्यातली बंद होणार नाही। या नवीन अधिकच्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत, त्यामुळे या नवीन योजना राबवत असताना त्या उलट प्रभावीपणे राबवल्या पाहिजे अशा प्रकारचा निर्णय झाला आणि जुन्या ज्या योजना जेवढ्या योजना जुन्या आहेत या सगळ्याच्या सगळ्या योजना कायम सुरू राहतील। आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे की जवळपास 2.5 कोटी महिलांपर्यंत ही योजना पोहोचवली जाणार आहे आणि ही योजना कधीही बंद केली जाणार नाही। या योजनेमध्ये अजून 1,500 रुपये दिले जात आहेत, त्यामध्ये वाढ होण्याची देखील शक्यता त्यांनी सांगितलेली आहे। त्यासोबत या योजनेमध्ये अजून सुटसुटीतपणा आणला जाणार आहे आणि ज्यांचे अर्ज भरायचे राहून गेलेले आहेत त्यांना मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहे। त्यासोबत आता ज्या राहिलेल्या बहिणींचे पैसे आहेत ते देखील लवकरच यायला सुरुवात होणार आहे। 3रा टप्पा जो आहे याच महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये पूर्ण केला जाणार आहे। 3ऱ्या टप्प्यामध्ये ज्यांचे ऑगस्ट जुलैमधले एकही हप्ता ज्यांना आलेला नाही त्यांचे देखील पैसे 3ऱ्या टप्प्यामध्ये भेटून जातील। तर 3रा टप्पा लवकरच सुरू होणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये। अंदाजित जवळपास 14 तारखेपासून पुढे किंवा 14 तारखेच्या अगोदर कधीही हा 3रा टप्पा जो आहे वाटप केला जाऊ शकतो। राहिलेल्या बहिणींचे देखील पैसे वाटप करणं सुरू केलं जाणार आहे। याच्यामध्ये कुणाचेही पैसे मागे राहणार नाहीत, फक्त तुमच्या अकाउंटला तुमचं DBT लिंक असणं गरजेचं आहे, ते देखील तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। आणि जे नवीन फॉर्म भरतील त्यांचे देखील प्रत्येक महिन्याला पैसे जे आहेत येणार आहेत आणि आता ज्यांना 3,000 रुपये आलेले आहेत त्यांना 1,500 रुपये या सप्टेंबर महिन्यामध्ये जो त्यांचा 3रा टप्पा आहे तो देखील वाटप केला जाणार आहे। तर आता सध्या कॅबिनेटमध्ये आज एवढीच लाडक्या बहीण योजनेबद्दलचे निर्णय झालेले आहेत, जे की योजना बंद केली जाणार नाही आणि अजून याच्यामध्ये सुटसुटीतपणा आणला जाणार आहे। त्यासोबत ज्या पण बाकी योजना आहेत त्या देखील चालूच राहणार आहेत
आणि महत्त्वाचं म्हणजे 2.5 कोटींपर्यंत या ठिकाणी हा लाभ जो आहे लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे, त्याच्याबद्दलचा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे। अजून याबद्दल जसे काय अपडेट येतील तसे तुमच्यापर्यंत शेअर केले जातील। तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।